जय गुरु. ऐकू येत आहे का? हो सर. हा, ऐकू येत आहे का? पण येतोय स्क्रीन येत आहे. ब्लॅक दिसते. हा, आता म- दिसतंय. परत स्क्रीनवर काही दिसत नाहीये सर. हॅलो. हा, हॅलो, ऐकू तुमचं येत आहे ऐकू का? येते सर मला. हो, येतंय येतंय. हा, एक मिनिट माझं ते हँड. हा. स्क्रीन दिसतोय का? स्क्रीनवर एक काळी पट्टी दिसते छोटी. हा, आता नाही हा, दिसणार. हा, आता नाही. हो. ठीक आहे. पण खूप कमी लोक आहेत का आज? हो 7च सर. जण. हम्म, ठीक आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया. हम्म, तर आपलं मला वाटतं इथपर्यंत आलं होतं की हे गृहीत मांसखंड वगैरे झालं होतं आपलं, नाही का? हा. आणि हा वाक्य आश्रम आवास प्रतिकूलम इति अर्थ हे झालं होतं, बरोबर? विदूषक राजा नवो लोकयती इथून चालू हा. करायचं. हा, बरोबर. तर विदूषक राजानम अवलोकयती. म्हणजे विदूषक काय करतो? राजाकडे, राजानम म्हणजे द्वितीय, अवलोकयती म्हणजे बघतो राजाकडे. तर राजा म्हणतो ततस्तता. हा, म्हणजे तर काय, तर काय असं. तर तत ततः, तापसी सांगते, ततः उपलब्ध वृत्तांतेन भगवता चवनेन अहम समादिष्टा निर्यातय हस्तन्यासम इति. म्हणजे काय? तथा उपलब्ध वृत्तांतेन म्हणजे जो काय माहिती मिळाली, जो काय वृत्तांत उपलब्ध झाला त्यानुसार. कुठला वृत्तांत? की त्या गिधाडाला मारलं. हा, ते जे समाचार जो होता, ती जी बातमी होती, त्यानुसार भगवता चवनेन म्हणजे भगवान चवनांकडून अहम समादिष्टा. अहम समादिष्टा म्हणजे आज्ञापिता, म्हणजे मला आदेश मिळालेली आहे मी. काय? निर्यातय हस्तन्यासम इति. तर हस्तन्यासम म्हणजे काय? जी मला जबाबदारी हातात मिळाली होती, हा, ती, हा, निर्यातय. निर्यातय म्हणजे अक्षरशः निर्यात. आपल्याला जे म्हणतो ना, आयात निर्यात. तर प्रत्यर्प म्हणजे परत, ती परत कर. प्रत्यर्कम प्रतिअर्प्य म्हणजे परत कर. आणि मुक्ताभव म्हणजे की आता तू खूप झाला, आता हे या मुलाला आता तू उर्वशीकडे सोपव आणि तू मुक्त हो. हम्म. तद इच्छामी देवीम उर्वशीम प्रेक्षितुम. मग म्हणून काय? अहम देवीम उर्वशीम प्रेक्षितुम इच्छामी. म्हणजे मी आता, म्हणून त्याच्याकरता मी तद, हा, तेव्हा, मी देवी उर्वशीला भेटू इच्छिते. प्रेक्षितुम म्हणजे मिलितुम असं. समजलं याचा अर्थ? हो सर. हा, ठीक. हम्म. अं, तेन राजा म्हणतो, तेन ही आसनम अनुगृह्णातु भगवती. म्हणजे काय? हे भगवती, हा, ते, हा, तेन आसनम अनुगृह्णातु. हा, म्हणजे आसनम अनुगृह्णातु म्हणजे अनुगृह्णातु म्हणजे स्वीकरोतु. म्हणजे तुझ्याकडून, हे भगवती, तुझ्याकडून आसन स्वीकारावे. हम्म, असं. तापसी उपनीते आसने उपविशती. हा, उपनीते आसने उपविशती म्हणजे, एक मिनिट, जस्ट एक मिनिट.
हाँ क्या हो गया? हाँ किया किया। बोल दो। नहीं नहीं, आएगा आएगा, चल। हाँ। तर अ, अ, ती आसने उपविशती म्हणजे घातलेल्या आसनावर म्हणजे ती बसते. हं? त्या आसनावरती बसते. राजा लातव्य उर्वशीम आहूयताम. उर्वशी आहूयताम. आहूयताम म्हणजे आ- अक्षरशः म्हणजे बोलव. लातव्य म्हणजे त्या कंचुकी, म्हणजे त्या दासीचं एका नाव असतं. कंचुकी म्हणजे दासी. हा. तर त्या लातव्य, त्या तिचं नाव आहे लातव्य कंचुकीन उर्वशीम आहूयताम. म्हणजे उर्वशीला तू आण, बोलवून आण असं. कंचुकी यथा आज्ञापयती देवहा. म्हणजे ती म्हणते, जशी मला हे देव स्वामी, जशी आपली आज्ञा असं आपण म्हणतो ना मराठीत, तसं जी आपली आज्ञा. इथे निष्क्रांत म्हणजे असं म्हणून ती जाते. राजा कुमारम अवलोक्य. आता ती गेल्यावरती राजा त्या कुमाराकडे बघतो. एही एही वत्स, ये ये वत्सा, ये ये. हा. मग तो एक त्याचं पद्य आहे इथं. सर्वांगीण स्पर्श सुतस्य किल तेन मामुपगतेन आल्हादय स्वतावच्चंद्र कांतमिव. तर आता कालिदासाने परत इथं उपमा अलंकाराचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काय याचा अन्वय असा आहे की सुतस्य स्पर्श हा म्हणजे मुलाचा स्पर्श, हा, सर्वांगीण म्हणजे सगळं अगदी असं आलिंगन देऊन वगैरे असा. हा. तर अ, अ, आणि त्यांनी ते आल्हादयस्व तावत. आता मुलाचा स्पर्श कसा आहे तो उपमा दिली त्यांनी, इतका आल्हाददायक आहे. हा. अ, कसं की तावत चंद्रकांतमिव. तर हे काय आहे की चंद्रकांत नावाचा एक मणी असतो. हम्म. तर तर तो चंद्रकांत मणी असतो ना, त्याच्याशी ख्याती आहे. म्हणजे ही कवी कल्पना आहे, आता खरा असा नसावा बहुतेक, पण अशी कवी कल्पना आहे. जसा परीस आपण म्हणतो, की परिसाने काय होतं की लोखंडाला त्याचा स्पर्श झाला परसाचा की त्याचं सोनं होतं. तर तसंच इथं चंद्रकांत म्हणायचं असं असतं की त्याच्यावरती चंद्राची किरण पडली की तो द्रवायला लागतो, म्हणजे पाझरायला लागतो. त्याच्यातनं पाझर फुटतो त्याला. हम्म. तर इथं कर हा म्हणजे काय? चंद्राचे हात. चंद्राचे हात म्हणजे चंद्राची किरण. हा. तर मुलाच्या स्पर्शाने माझं कसं होतंय, कसा मला आनंद होतोय, की जसं चंद्रकिरणांच्या स्पर्शाने चंद्रकांताला जसा पाझर फुटतो, तसा मला म्हणजे माझ्यातनं आनंद अगदी असा ओसंडून वाहतोय, असं तो सांगतोय. हम्म. असं. पण हे म्हणजे अजून त्यांनी आलिंगन दिलेलं नाहीये. हा. म्हणजे म्हणून पण तो म्हणजे तो असं म्हणतोय की मुला ये ये माझ्याकडे ये. हा. आणि तुला भेटून जसं चंद्रकांत म्हणायची जशी अवस्था होईल, हा, तशीच तुला आलिंगन दिल्याने माझी पण होईल. मी पण असा पाझरायला लागेल अति आनंदाने असं. हम्म. तर मग तापसी सांगते. तापसी ज्यात आनंदय पितरम म्हणजे पितरम आनंदय. पितरम म्हणजे जनकम. आनंदय म्हणजे आनंद दे, त्याला सुख दे, आपल्या वडिलांना तू सुख दे, असं ती तापसी सांगते. कुमार राजानम उपगम्य पादग्रहणम करोती. हम्म. तर तो राजाकडे उपगम्य म्हणजे जवळ जातो राजाच्या, आणि पादग्रहण म्हणजे पायाशी बसतो, त्याचं पाय पाय धरतो. पादग्रहणम करोती म्हणजे पाय धरतो. हम्म. हम्म. नंतर राजा कुमारम परिष्वज्य पादपीठे च उपवेश्य. मग राजा
कुमाराला उचलतो आणि पादपीठे, म्हणजे पूर्वी जसे राजे लोक हे असायचे ना, ते असं पाय ठेवायला असं काहीतरी चौरंग किंवा काहीतरी असायचं, त्याला पादपीठ म्हणजे पाय ठेवण्याचं पीठ. हा, तर त्याच्यावरती तो त्या कुमाराला बसवतो. नंतर तो सांगतो, वत्स इतस्तव पितुः प्रिय सुखम ब्राह्मणम अशंकितो वंदस्व. मग राजा त्याला सांगतो, वत्सा, हा, इतः म्हणजे हा, तुझ्या पित्याला आनंद देणाऱ्या ब्राह्मणाला अशंकितः वंदस्व. अशंकितः म्हणजे काही शंका न येता हा जो आता हा ब्राह्मण कोण, प्रियसुख देणारा, तर तो विदूषक. हा, तर म्हणजे या ब्राह्मणाला पण तू वंदन कर. हा, हा तुझ्या पित्याला सतत आनंद देणारा हा जो ब्राह्मण आहे, तर याला तू शंका म्हणजे निशंक मनाने हे कर, नमन कर किंवा वंदन कर. हम्म. आणि मग हा म्हणजे त्याला त्या परिष्वज्य, परिष्वज्य म्हणजे आधी त्याला तो आलिंगन देऊन त्याला पादपीठावर बसवतो आणि मग त्याला सांगतो की याला सुद्धा तू वंदन कर. काही विचारायचंय कोणाला? परिष्वज्यमचा अर्थ एक्झॅक्टली सांगा अनेकदा. आलिंग्य. अच्छा. आलिंगन देऊन असं. हा, याचा एक्झॅक्ट धातू काय आहे तो मी सांगेन नंतर, पण याचा इथे जो अर्थ दिलेला आहे त्यानुसार आलिंगन देऊन. तर एक्झॅक्ट मला धातू ते पहिलं अगदी नाही समजलं. काय? चोपवेश्य म्हणजे बसवतो का? च उपविश्य. हा, चोपवेश्य. आपण जी सुरुवात केली ना, की तापसी म्हणते ना, ततः उपलब्ध वृत्तांतेन भगवता चवनेन अहम समादिष्टा निर्यातस्य हस्तन्यासमिती. त्याचा मला हम्म. नीट अर्थ नाही कळला सर. अरे बापरे, तेव्हा सांगायचं होतं, पण ठीक आहे सांगतो मी. हा, तर ती काय सांगते की ततः म्हणजे त्यानंतर. हा, त्यानंतर म्हणजे कधी, जेव्हा तो ऋषिकुमारांबरोबर जाऊन गिधाडाला किंवा त्या गरुडाला मारतो, हा, बाणाने त्याचा वध करतो. हा, हम्म, हम्म, तेव्हा हम्म, हा, हम्म. मग आणि जेव्हा भगवान च्यवन म्हणजे त्या आश्रमाचे ते प्रमुख असतात ना, त्यांचा आश्रम असतो तो. हा, मग भगवान च्यवन त्यांच्याकडून तिला आज्ञा मिळते, कोणाला, तापसीला. की हस्तन्यासम म्हणजे हातात, न्यासम म्हणजे जबाबदारी. न्यास म्हणजे ठेवणे. खरा न्यास याचा अर्थ आहे प्रतिष्ठापित करते, स्थापित करणे, ठेवणे वगैरे. जसं आता बरेच या धार्मिक कार्यांमध्ये न्यास केले जातात. न्यास म्हणजे काय, की त्या त्या देहाच्या त्या त्या जागेवरती त्या त्या विशिष्ट विशिष्ट देवतेची स्थापना केली जाते, म्हणून त्याला न्यास म्हणतात. किंवा आपण बऱ्याचदा असं हिंदीमध्ये असे न्यास नाही का असं म्हटलं जातं की अमुक एक स्मृती न्यास, म्हणजे काहीतरी स्थापना केलेलं एक काहीतरी असतं ना, त्याला म्हटलं जातं म्हणजे न्यास. ट्रस्ट का सर? ट्रस्ट का? ट्रस्टला पण न्यास म्हणतात ना? पण ट्रस्टचा अर्थ वेगळा आहे, न्यासचा अर्थ वेगळा आहे. पण न्यास म्हणजे काहीतरी स्थापना केलेलं असं, त्याला न्यास ओके म्हणतात. ओके. हम्म. हा. हा. थँक्यू. हा, तर आता हिला त्या उर्वशीने जबाबदारी दिली असते, म्हणजे उर्वशीला, उर्वशीने तिच्या हातात ते बाळ सोपवलं असतं, बरोबर. म्हणून त्याला हस्तन्यासम असं म्हटलेलं आहे. हा, तर च्यवन ऋषी तिला सांगतात की तुझ्या हातात जे न्यास म्हणजे तुझ्या हातात जे स्थापन केलेलं आहे ते बाळ, ते आता तू निर्यातय. निर्यातय उर्वशी हस्ते. उर्वशी हस्ते म्हणजे उर्वशीच्या हातात निर्यातय. निर्यातय म्हणजे काय, तिला आता तू ते परत कर. प्रति अर्प्य आणि मुक्ता भव. म्हणजे आता तुझी जबाबदारी आता तू घेऊ नको. या मुलाला आपल्याला आता आवरणं कठीण आहे. कारण तो आता हा क्षत्रियाचे गुण दाखवतोय आश्रमात असून सुद्धा, त्यामुळे आता हे उर्वशीकडे परत कर, याचे आता शिक्षण झालेलं आहे पूर्ण. असं समजलं उषाताई? हो हो सर, छान समजलं. हा, ठीक आहे. हा, तर आता
आपण इकडे आलो. हम्म. मग अं, हा तर आता असं जेव्हा राजा म्हणतो की याला निशंक मनाने तू वंदन कर, तर तेव्हा विदूषक म्हणतो की किमिती शंकिष्यते आश्रमवास परिचित शाखामृग एव. म्हणजे अं, या शंकेचं काही कारण नाही. हा कारण म्हणजे शाखामृग म्हणजे काय? हं, तर अं, 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 म्हणजे आश्रमासी हा कुमार जो असतो तो आश्रमात राहणारा असतो ना. तर त्यामुळे जसं यात काही म्हणजे या किम इति शंका येते, म्हणजे शंकेचं काही कारण नाही. म्हणजे शंका काही कारण घेऊ नकोस तू. जसा आश्रमवा आश्रमवासी शाखामृग हा आश्रमवासी वास परिचित हा एव. शाखामृगा म्हणजे माकड किंवा वानर जो असतो तो जसा आश्रमवासियांना परिचितच असतो. म्हणजे आश्रमात जे राहणारे आहेत ते काही वानराची त्यांना भीती वाटते का? नाही, नाही का? त्यांना पूर्ण परिचय असतो वानरांचा. तर तसाच मी आहे, म्हणजे तो स्वतःकडे कमीपणा घेऊन, म्हणजे जसं तुम्हाला जसं माकडांचं काही भय वाटत नाही किंवा माकडांना तुम्ही काही बिचकत नाही, तसाच मलाही तू बिचकू नको, शंका घेऊ नको, असं इथं विदूषक जरा. तर मृग हा म्हणजे हरिण आणि मग हे शाखा मृग म्हणजे माकड कसं? हा तर जसं मृग हा म्हणजे हरिण, तर हरिण असं उड्या मारत मारत पटापट पटापट जातं ना म हं. जमिनीवरून. तर शाखा मृगा म्हणजे काय? की एका फांदी, म्हणजे शाखा म्हणजे झाडांच्या फांदी, फांद्यावर उड्या मारणार. फांद्या. हा तर या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून फांदीवर, असं म्हणजे मृगासारखंच, पण फक्त जमिनीच्या ऐवजी ते फांद्यावरून, एका फांदीवरून दुसऱ्या फांद्यावर जे उड्या मारणार असतं म्हणजेच माकड. हं. हा ठीक आहे. मग कुमार हा सस्मितम, म्हणजे कुमार जो असतो तो सस्मितम तात वंदे. हम्म. तर सस्मितम म्हणजे त्याला हसू असून फुटतो जरा. हा हसून म्हणतो, कारण त्या विदूषकाने जरा विनोद केलेला आहे ना म्हणून. हा कारण जसं आश्रमवासी येतात जसं माकड, तसा हा राजदरबारात मी, असं तो गमतीने सांगतो. तर कुमार म्हणतो त्याला हसून, तात वंदे. हा तात म्हणजे जसं आपल्या वडिलांचा वडील. मित्र, म्हणजे वडिलांचा सखा, विदूषक म्हणजे सखा या अर्थाने, तर तो वडिलांसारखाच म्हणून तो तात, त्यालाही तो तात म्हणतो. अशी बऱ्याचदा असं वडील, काका किंवा मोठी माणसं यांना तात असं म्हटलं जायचं. हा तसं. तर तात वंदे म्हणजे हे तात तुम्हाला नमस्कार. नमस्कार, असं. तर विदूषक सांगतो स्वस्ति भवते. तर भवते म्हणजे काय? आता हा कुमार जो तुझे असतो, कल्याण हो. हा हा तुझे कल्याण हो. तुझे नाही, पण आता हे भ, हा भवते, भवते हे काय सांगा? भव आत्मनेपदी आणि आहे. ते. हं? काय देवी? आत्मनेपदी आहे का भवते? नाही. हम्म. कोण सांगेल? ते म्हणजे तव, भव, स्वस्ती भव. नाही, असं नाही. एकत्र आहे का ते? ऐका ऐका, भवांची हं. आज्ञार्थी आहे का सर? भवांची चतुर्थी भवते. हा जसं आयुष्मानची चतुर्थी होते आयुष्मते. असा लोक आशीर्वाद देतात, पूर्वी द्यायचे, आता हल्ली माहिती नाही. पण आयुष्मते स्वस्ती असं म्हणायचे. म्हणजे काय? हे आयुष्मान हो असं. सु सु स्वस्ती म्हणजे काय? सु असती, स्वस्ती. सु म्हणजे चांगलं. हा तर भवते म्हणजे आदराने म्हटलेलं आहे, भवांचं भवते. हा आपलं कल्याण हो असं. तर स्वस्ती या शब्दाला नेहमी ना चतुर्थीची अपेक्षा असते. जसं नमहा, हे जे वेदातले जे आहेत ना, स्वाहा, नमहा, स्वस्ती. तर क हुम, फट, ही जी वेदातली ही क्रियापद म्हणा अशी आहेत. हा म्हणजे आहुती देताना म्हणतात स्वाहा, हा नमस्कार करताना म्हणतात नमहा. हा
तसं आशीर्वाद देताना म्हणतात स्वस्ती. तर या सगळ्यांना चतुर्थीची अपेक्षा असते. म्हणून आपण म्हणतो ना शिवाय नमः, कृष्णाय नमः वगैरे, नाही का? तसंच आयुष्मते स्वस्ती, असं. हा, रामा, असं. तर स्वस्ती म्हणजे भवते स्वस्ती, भवते म्हणजे आपल्याला आपले कल्याण असो. कळलं? तुम्हाला मी मागे सांगितलं हो. होतं ना की त्वमच्या ऐवजी भवान वापरतात आदरार्थी असेल तर. तर आता हा राजा पुरुरव्याचा मुलगा म्हणजे हा युवराजच असतो ना, नाही का? त्यामुळे विदूषक जरी पुरुरव्याने त्याला सांगितलं असतं की हा तुझ्या म्हणजे निशंक मनाने याला नमस्कार कर, वंदन कर, तरी विदूषकाला माहितीये की म्हणजे शेवटी तो दरबारी आहे ना विदूषक. त्यामुळे युवराजाला त्याच म्हणजे तो भवान म्हणजे आदरानेच म्हणणार की म्हणजे हे भवते, म्हणजे भवते स्वस्ती म्हणजे तू आपलं कल्याण हो, असं. समजलं? तर पुढचं तत प्रविशती उर्वशी कंचुकीच, म्हणजे तत त्यानंतर उर्वशी कंचुकीच प्रविशत, म्हणजे उर्वशी आणि कंचुकी या प्रवेश करतात. हम्म, हम्म. तर म्हणजे आता कंचुकी, इतो देवी म्हणजे म्हणजे ह्या ह्या आल्या असं. म्हणजे कंचुकी राजाला सांगते या देवी आल्या, या बघा आल्या देवी, असं. देवी म्हणजे राणी, उर्वशी, असं. हम्म. तर उर्वशी कुमारम अवलोक्य म्हणजे कुमाराला बघून, हा, कोण खलू एष स बाणासनः पादपीठे स्वयं संयम्य संयम्य मान शिखंडकस्तिष्ठती. हम्म. म्हणजे ती म्हणते, हा, हम्म, हम्म. सर आवाज नाही येते. हा, नाही नाही, मी जस्ट विचार करतोय, अर्थ लावतोय मी. हं. हा, तर कहा, कहा म्हणजे कोण, एश म्हणजे हा, कोण हा खरोखर कनक सुवर्ण पीठावर बसलेला म्हणजे सोन्याच्या पीठावर बसलेला, सुवर्ण पीठा हा महाराजेनं, आणि सोन्याच्या पीठावर बसलेले म्हणजे सुवर्ण सिंहासनावर बसलेल्या, हा, आहे. आणि महाराजेनं स्वयं सज्जमान शिखंड, सज्जमान म्हणजे प्रसाध्यमान चूडा तिष्ठती. तर शिखंड म्हणजे शेंडी. हम्म. चुडा म्हणजे जसं आपण चुडा म्हणजे शेंडी म्हणतो ना, तर तसं. हा, हम्म. प्रसाध्यमान चूडा तिष्ठती, याचा मला अर्थ थोडा कळत नाहीये. म्हणजे असं शेंडी बांधून कोण बसलंय किंवा असं, असं काहीतरी मला वाटतंय. कारण हा आश्रमवासी असतो ना, त्यामुळे त्याला शेंडी असणार. हा, तर हा असा शेंडीधारी बटूक हा महाराजांच्या पायाशी सुवर्ण पीठावर, आणि महाराजांनी स्वतःच बसवलेला याला हा कोण आहे, असं ती म्हणते. हम्म. पण तरी हे जर आपण बघूया, संयम्य मान शिखंड तिष्ठती याचा अर्थ. हम्म. तापसीं दृष्ट्वा, तापसीला बघून. हम्म. हा, तापसीला बघते. अहो इति अकल्पितस्य, अ, अहो सत्यवती सूचितो मम पुत्रकः आयुः. हम्म. तर म्हणजे अहो, मग म्हणजे तिला आधी हा मुलगा कोण आहे ती ओळखत नाही. पण ती जेव्हा सत्यवती म्हणजे त्या तापसीचं नाव सत्यवती असतं. कारण तिला माहिती असतं ते, कारण ते तिनेच त्या मुलाला तिच्याकडं सोपवलेलं असतं ना उर्वशींनी, खूप बऱ्याच वर्षांपूर्वी. मग ती तिला ओळखते सत्यवती. हो, सत्यवती सूचित म्हणजे काय, सत्यवती आहे म्हणजे आता हा माझा मुलगाच असणार, नावाचा जो मुलगा असतो तिचा. हा, अरे सत्यवती सूचितो म्हणजे सत्यवतीने
दर्शवल्यानुसार, सूचना केल्यानुसार किंवा दर्शवल्यानुसार, म्हणजे ती पण इथे आहे, म्हणजे हा माझा मुलगाच आहे आयु. महान खलु संवृत्त हा. म्हणजे आता हे अहो म्हणजे आश्चर्य, अरे बापरे असं. अरे बापरे, सत्यवतीने सुचवल्यानुसार इथे सत्यवती आहे, म्हणजे हा माझा मुलगाच आहे असं. महान खलु संवृत्त हा. तसं संवृत्त हा म्हणजे जसं आपण म्हटलं होतं की त्याला झाकलेलं किंवा त्याला आश्रय दिला, खरोखर तिने आश्रय देऊन मोठं काम केलं किंवा खूप मोठं म्हणजे आश्रय दिला असं ती उर्वशी म्हणते. तर असं. संवृत्त हा म्हणजे आश्रय दिला का? हो, झाकणे. मागे म्हटलं होतं ना, सनाथ हा राजा आधी म्हणतो ना, सनाथ हा खलु संवृत्त हा असं. म्हणजे झाकणे म्हणजे आ, रक्षण देणे वगैरे. तर तापसीने त्याला सगळा आश्रय दिलेला असतो ना, म्हणून असं. तर ते खूप मोठं काम केलं तिने असं ती उर्वशी तिला म्हणते. राजा, हा, उर्वशीम दृष्ट्वा, राजा उर्वशीला हा बघतो. इयम प्राप्ता ते त्वद आलोकन त्वदालोकन तत्परा जननी. हम्म. तर राजा उर्वशीला म्हणतो की हा अं, म्हणजे तुला जननी म्हणजे इयम प्राप्ता म्हणजे ही, ते म्हणजे तुझी, तुझी त्या बाळाला सांगतो तो कुमाराला, ही तुझी म्हणजे ही तुला बघण्यास आलोकन त्वद आलोकन तत्परा जननीत. हा, हे कुमारा, हा, ते म्हणजे ही तुला बघण्यासाठी तत्पर असलेली तुझी आई आहे, तुला प्राप्त झाली असं. तुला मिळाली, प्राप्ता म्हणजे मिळाली असं. मग राजा मग पुन्हा बघतो त्या कुमाराकडे, हे वत्सा, इयं ते जननी प्राप्ता त्वदा लोकन तत्परा स्नेह प्रस्रव निर्भिन्नम उद्वहंती स्तनांशुकम. हम्म. हा, तर ही तुला जननी माता तुझी प्राप्त झालेली आहे, तुला तुला बघण्यास अत्यंत तत्पर किंवा व्याकुळ असलेली. हा, आणि कशी, हा, तर स्नेह प्रस्रवन म्हणजे तुझ्यावर अगदी अं, अं, स्नेह तिचा जणू प्रस्रवन म्हणजे पाझरतोय स्नेह तिचा. तर कसा, तर निर्भिन्नम उद्वहंती. म्हणजे उद्वहंती म्हणजे इथं म्हटलेलं आहे कंचुकम स्तनांशुकम म्हणजे कंशुकम उद्वहंती हे धारयंती. म्हणजे जसं असं म्हटलं जातं ना की आपली अशी कल्पना असते ना की आईला जेव्हा खूप दिवसांनी तिचं मूल दिसतं, विशेषतः पाजणाऱ्या आईला, बा, तर तिचं एकदम तिला पाना फुटतो नाही का, आणि कंचुकी तिची ओली होते नाही का. तर तसं म्हटलेलं आहे त्यांनी की स्नेह प्रस्रव निर्भिन्नम उद्वहंतीम स्तनांशुकम. स्तन अंशुकम म्हणजे अंशुकम म्हणजे वस्त्र, स्तन अंशुकम म्हणजे कंचुकी म्हणजे चोळी. हा, तर स्तनांशुकम उद्वहंतीम, हा, म्हणजे ती जणू धारयंती म्हणजे तुला बघून, हा, तुला व्याकुळ झालेली ही तिचं अगदी तिला जणू पान्हा फुटलेला आहे असं त्याला सांगितलेलं आहे. आणि स्तनांशुकम म्हणजे म्हणजे कंचुकी ओली झालेली आहे वगैरे असं त्याला म्हणायचं असं. हम्म. हम्म. हा, तापसी जात एहि प्रति उद्गच्छ मातरम. जात, हे मुला, हा, हा, ये, हा, म्हणजे मातरम प्रति, प्रति उद्गच्छ म्हणजे मातरम प्रति समीपम गच्छ म्हणजे जा, हा, ये बाळा, तुझ्या आईच्या जवळ जा असं ती तापसी त्याला सांगते. कुमार,
उर्वशी प्रति उद्गच्छती, म्हणजे उर्वशीकडे तो जातो. हम्म. मग उर्वशी सत्यवतीला म्हणते, अंब पादप्रणामम करोमी. हम्म. म्हणजे उर्वशी आता त्या तापसीला नमस्कार करते, म्हणते, हे आर्य सत्यवती, कारण तिचं नाव सत्यवती असतं, हे आर्य सत्यवती, मी तुला चरणवंदन करते. हम्म. मग तापसी तिला आशीर्वाद देते. वत्से भर्तुर्बहुमता भव. हम्म. वत्से म्हणजे हे मुली, हा, भर्तुर, भर्तुहू, मता म्हणजे बहुमता म्हणजे बहुमत म्हणजे म्हणजे अभिलाषिता भव, म्हणजे भर्तुहू म्हणजे भरत्याची, म्हणजे पतीची अभिलाषिता हो. अभिलाषिता म्हणजे पतीला तू हवी हवीशी हो. अभिलाषिता म्हणजे किंवा बहुमता म्हणजे पतीला तू हवी आवडती. हवीशी आवडती हो, असं. हा. कुमार हा अंब अभ अभिवादये. मग आता कुमार म्हणजे तो आयु नावाचा कुमार, अंबमाता म्हणजे तो उर्वशीला म्हणतो, उर्वशीला अभिवादये, मी तुला अभिवादन करतो. हम्म. मग उर्वशी कुमारम उन्नतम इतमुखम परिष्वज्य. मग कुमारम म्हणजे कुमाराला ती त्याचं तोंड असं वरती घेते आणि परिष्वज्य म्हणजे पुन्हा आलिंगन देते. हा. आणि म्हणते, वत्स पितरम आराधयिता भव. म्हणजे तू म्हणजे ती आशीर्वाद देते त्याला. पितरम आराधया दयिता भव म्हणजे अ, पि- आराधन करणे म्हणजे त्याची सेवा करणारा हो. म्हणजे तू म्हणजे पितृ आज्ञा पालन करणारा किंवा पित्याची सेवा करणारा, पित्याची आराधना करणारा हो, असं. जसं आपल्या मला वाटतं यजुर्वेदात आज्ञा आहे ना की अं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. हा. ही आज्ञा दिलेली असते ना मुलांना. हे म्हणजे सतत आईला नमन, आईला मातृदेवो भव म्हणजे अं, आईला देवाप्रमाणेच, देवो भव म्हणजे आईला देवाप्रमाणेच समज. हा. पितृ म्हणजे वडिलांना देवाप्रमाणेच भव, आणि आचार्य देवो भव म्हणजे आचार्याला देवासारखंच समज किंवा हो. हं, असं. हं. तर तशी ती मग त्याला आणि मग 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 ती मग राजानं प्रती, मग ती पुढे म्हणते राजाकडे जाऊन, जयतु महाराजा म्हणजे महाराजांचा जय जयकार असो. हं. उर्वशी उपविशती, मग उर्वशी बसते तिथे दरबारात, बसते ती. सर्वे यथोचितम उपविशंती, सगळे आपापल्या उचित उचित ग्रह आसनांवरती बसतात. तापशी एष गृहीत विद्य आयु सांप्रतम कवचधर संवृत्त. म्हणजे सर आधीचं वाक्य राहिलं. एक वाक्य राहिलं राजा म्हणजे. स्वागतम पुत्रवत्यै. हा हा बरोबर. राजा स्वागतम पुत्रवत्यै इथं आस्यताम. म्हणजे हे पुत्रवती, तुझे स्वागत हो. कारण आतापर्यंत राजाला माहितीच नसतं ना की ती पुत्रवती आहे म्हणून. त्यामुळे पण मग ती आता जेव्हा म्हणते महाराजांचा जय जयकार असो, जय तू जय, हा, तेव्हा राजा म्हणतो, हे पुत्रवती तुझे स्वागत असो. इथं आस्यताम अर्धासनम ददाती, आणि मग तो तिला आपल्या बाजूला म्हणजे अर्ध आसन देतो सरकून. जसं पूर्वी सिंहासनावर राजाच्या बाजूला जशी राणी बसायची त्याच सिंहासनावर, तसं तो तिला अर्ध आसन, म्हणजे राणीचं स्थान वेगळं नसायचं, राणी ही सिंहासनावरच राजाच्या बाजूला डावीकडे बसायची, तसं तर अर्ध आसन देतो. हम्म. आणि मग उर्वशी उपविशती म्हणजे उर्वशी बसते. हा. आणि मग सगळेजण तोपर्यंत सगळे उभेच असतात, कारण राणी उभी आहे, मग त्यामुळे बाकीच्यांनी कसं बसायचं, असं मग सगळे बसतात. मग तापसी म्हणते, एष गृहीत विद्या आयु. तर मी जेव्हा विद्या वगैरे असं म्हणतोय ना, जरी विद्या म्हटलेलं असलं तरी याचं कारण असं की संस्कृत मध्ये जेव्हा पुढे स्वर येतो ना, तेव्हा तो जो विसर्ग आहे त्याचा लोप होतो.
हम्म. ज्याला आपण विसर्ग संधीमध्ये आपण बघितलेलं नाही का. म्हणजे मूळ शब्द हा गृहीत विद्या आयुः हा सांप्रतम कवचधर संवृत्त. तापसी आता तिला सांगते, कुणाला? उर्वशीला, की हे हे उर्वशी, हा तुझा म्हणजे हा आयु हा गृहीत विद्य. गृहीत विद्य म्हणजे सगळ्या विद्या त्यांनी गृहीत म्हणजे ग्रहण केलेल्या आहेत. आणि सांप्रतम सध्या हा हा कवचधर संवृत्त म्हणजे युद्धामध्ये कवच म्हणजे कवच धारण करण्यास योग्य आहे असं. हा असं हम्म, असं यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे युद्ध करायला योग्य आहे असं म्हणायचं का? हा युद्ध म्हणजे करायला युद्ध करण्यासाठी हा योग्य झालाय तो. युद्ध करण्यासाठी योग्य झाला आहे, बरोबर, अगदी. हा हम्म. हा हा त्यामुळे आता पुढे म्हणते ती, तदेतस्य तद एतस्य ते भर्तुः समक्षम निर्यातितो हस्तनिक्षेप. म्हणजे काय म्हणतो? तद म्हणजे तेव्हा, एतस्य म्हणजे ते म्हणजे ह्याचं हा ते भर्तुः समक्षम म्हणजे तुझ्या नवऱ्यासमोर हा हस्तनिक्षेप निर्यातित म्हणजे निर्यातिता म्हणजे मी तुला हा निक्षेप म्हणजे तू मला जो दिलेलं, तू माझ्या हातात जे दिलेलं होता याला, त्याला मी आता निर्यातित म्हणजे पुन्हा परत करते. हम्म, हा हा तद विसर्जयितुम इच्छामी. म्हणजे तत हा म्हणजे म्हणजे तेव्हा सगळं आता सोडून म्हणजे तेव्हा आता मी सगळं आता अं, मी आता सगळं विसर्जन करू इच्छिते, म्हणजे सगळं आता सोडू इच्छिते. म्हणजे माझी जी जबाबदारी आहे त्याचं आता मी विसर्जन करू इच्छिते. उपरुध्यते मम आश्रम धर्म कारण त्यामुळे याच्या जबाबदारीमुळे हा म- माझा जो आश्रम धर्म आहे त्याला बाधा होते. हम्म. कारण तिला सगळं म्हणजे आश्रमामध्ये उपासना वगैरे सगळं सोडून चिंतन मनन वगैरे सगळं करून त्याच्याऐवजी ध्यान धारणा वगैरेच्या ऐवजी तिला याचं सगळं बघावं लागत असेल ना, म्हणून. त्यामुळे आता हे सगळं मी सोडू इच्छिते. आणि आता मला कारण हे माझ्या आश्रम धर्माला हे बाधक होत होतं. हम्म. मग उर्वशी म्हणते हा की चिरस्य आर्याम दृष्ट्वाधिकतरम हा अवितृष्णास्मी. हम्म. म्हणजे हा हम्म, 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 थोडा अर्थ पहिल्या वाक्याचा थोडा लागत नाहीये. हम्म. त्यांनी स्पष्टीकरण दिलंय, थोडा तुम्ही पण विचार करा. हा मग न शक्नोमी विस्रष्टुम. विस्रष्टुमचा तुमच्या खाली अर्थ दिलेला आहे ना, मला वाटतं सोडण्यासाठी. हा तर हम्म, हम्म. तर हा मी अं, न शक्नोमी म्हणजे मी शकत नाही. म्हणजे मी तुला आता अं, सो